शौर्याच्या जोडीला हवी नम्रता, नववर्षात वाढेल ग्रहांची शुभता. अंकशास्त्रानुसार 2026 या नववर्षाचा स्वामी सूर्य आहे, तर 9 मुलांकाचा स्वामी मंगळ ग्रह आहे. रवी आणि मंगळ हे दोन्ही अग्नितत्वाचे ग्रह आहेत. एक राजा तर दुसरा सेनापती आहे. दोघांचं कारकत्व एकमेकांना पूरक ठरणारे आहे. या नववर्षात तुमच्यासाठी या दोघांचं एकत्रीकरण होईल, त्यामुळे साहजिकच शौर्य, नेतृत्व सर्व वाढणार आहे. कोणी कितीही ठरवलं तरी तुम्हाला थांबवू शकणार नाही. तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम दिसेल. लोक तुमचं ऐकतील, पण तुम्ही देखील थोडंसं ऐकून घेण्याची तयारी ठेवा, हा सल्ला देण्यात येत आहे. कारण तीच यावर्षी तुमच्यासाठी यशाची गुरुकिल्ली असणार आहे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण अंकशास्त्रानुसार 2026 हे नववर्ष तुमच्यासाठी कसं राहील ते समजून घेत आहोत. आज आपण मुलांक 9 असणाऱ्या जातकांसाठी नववर्ष कसं राहील याचा सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. ज्यांची जन्मतारीख 9, 18 किंवा 27 आहे, अशा सर्व जातकांचा मुलांक 9 असतो. हे 3 अंक एकाच संख्येत मिळून येतात, मात्र त्यांचे प्रवाह वेगळे असतात. परिणामी त्या सर्वांवर होणारा प्रभाव देखील वेगवेगळा असतो, जो आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे या सर्व जातकांनी या व्हिडिओचा लाभ घ्यावा. तसंच या काळात करावयाचे विशेष उपाय देखील मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून आजच्या भागाला शेवटपर्यंत बघा. ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. आज आपण 2026 हे नववर्ष 9 मुलांक असणाऱ्या जातकांसाठी कसा राहील याचा अभ्यास करीत आहोत. तुमचा मूळ स्वभाव, तुमच्या स्वभावाचं स्वरूप, तुमचं व्यक्तिमत्व, अशा सर्व गोष्टी आपण तुमच्या मुलांकावरून बघत असतो. आता मुलांक म्हणजे तुमच्या जन्माची तारीख होय. त्याला जन्मांक देखील म्हटलं जातं. तर भाग्यांक म्हणजे संपूर्ण जन्मतारखेतून प्राप्त होणारा अंक होय. म्हणजे दिवस, महिना आणि वर्ष यांच्या बेरजेतून आपल्याला भाग्यांक प्राप्त होतो. वर्षांक म्हणजे वैयक्तिक पूर्ण झालेलं वय दर्शवणारा अंक होय. वयाची बेरीज करून जो अंक प्राप्त होतो तो वर्षांक असतो. भाग्यांक आणि वर्षांक कसा काढावा आपण हे या मालिकेतील पहिल्या भागात सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे. थोडक्यात वार्षिक अंक भविष्य समजून घेण्यासाठी तुम्हाला मुलांक, भाग्यांक आणि वर्षांक या 3 अंकाचे व्हिडिओ बघायचे आहेत. कारण हे 3 अंक एकत्रितपणे तुमचं वार्षिक भविष्य ठरवतात. त्यातून आपल्या लक्षात येतं की या वर्षात तुमचं करिअर, संबंध, आरोग्य, मनोवृत्तीवर कसा प्रभाव पडणार आहे. तर अंकशास्त्रानुसार ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याचा 9, 18 किंवा 27 तारखेला झालेला असेल, हे सर्व लोक मुलांक 9 या गटात येतात. जसं मी प्रत्येक व्हिडिओत सांगते, 2026 हे नववर्ष सूर्याच्या अधिपत्याखाली येणार आहे. म्हणजे अंकशास्त्रानुसार या नववर्षाचा स्वामी सूर्यदेव आहेत. 9 मुलांकाचे स्वामी मंगळ ग्रह आहे. रवी आणि मंगळ दोन्ही अग्नितत्वाचे ग्रह आहेत. एक राजा तर दुसरा सेनापती आहे. दोघांचं कारकत्व एकमेकांना पूरक ठरणार आहे. या नववर्षात तुमच्यासाठी या दोघांचं एकत्रीकरण होईल, त्यामुळे साहजिकच शौर्य, नेतृत्व हे सर्व वाढणार आहे. कोणी कितीही ठरवलं तरी तुम्हाला थांबवू शकणार नाहीत. तुमचं व्यक्तिमत्व अत्यंत आत्मविश्वासपूर्ण आणि ठाम दिसेल. लोक तुमचं ऐकतील, पण तुम्ही देखील थोडंसं ऐकून घेण्याची तयारी ठेवा, हा सल्ला देण्यात येत आहे. ती या वर्षाची गुरुकिल्ली ठरणार आहे. मंगळ ग्रह तुम्हाला पुढे नेईल, परंतु सूर्यासोबत अहंकाराची परीक्षा देखील होईल. या काळात तुम्ही आपल्या शौर्याला, नम्रतेची जोड द्या. कारण जसं मी आधी सांगितलं की रवी हा ग्रहांचा राजा मानला जातो, तर मंगळ हा सेनापती मानला जातो. दोघांचा प्रभाव तुमच्यावर या नववर्षात तीव्रतेने होणार आहे. दोन्ही ऊर्जावान ग्रह तुमच्यावर प्रभाव टाकणार असल्यामुळे साहजिकच त्या ऊर्जाला ग्रहण करण्याची पात्रता तुमच्यात असायला हवी. त्या ऊर्जेच्या बळावर तुम्ही कर्तृत्व करणार आहात, शौर्य गाजवणार आहात. हे सर्व करत असताना त्याच्या जोडीला जर नम्रता असेल तर चुकण्याची शक्यता कमी होत असते, हे लक्षात घ्या. कौटुंबिक दृष्टीने या काळात तुमच्या जबाबदाऱ्या वाढणार आहेत. एखाद्या वडीलधाऱ्या व्यक्तीसोबत अचानक अनपेक्षितपणे मतभेद होऊ शकतात. म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या.
एकतर मतभेद होणार नाही याची काळजी घ्या आणि झालेच तर ते सुसंवादाने मिटवा हा सल्ला देण्यात येत आहे. ते योग्य राहील. संततीच्या दृष्टीने हा काळ शुभ म्हणता येईल. विशेषतः जून ते ऑक्टोबरपर्यंतचा काळ उत्तम म्हणता येईल. मंगळ ग्रह हा भूमीचा कारक मानला जातो. त्यानुसार या नववर्षात तुम्ही नवीन जागेचा विचार करणार आहात. फक्त घाई करू नका. जून जुलै हा काळ त्या दृष्टीने शुभ असेल. अर्थात जमिनीच्या संदर्भात एखादा व्यवहार करायचा असेल तर तो तुम्ही त्या काळात करू शकता. त्या काळात त्या दृष्टीने अधिक प्रयत्न करू शकतात. फक्त कोणताही निर्णय व्यवस्थित विचार करून आणि शांततेत घ्या. शैक्षणिक दृष्टीने विचार केला असता हे नववर्ष तुमच्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याचं, नवीन काही शिकण्याचं आहे. फक्त वाचन करू नका तर अनुभव घ्या. या काळात विद्यार्थ्यांसाठी ते योग्य राहील. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी काळ अनुकूल म्हणता येईल. त्यात तुम्हाला यश मिळण्याची शक्यता जास्त आहे. त्या दृष्टीने अधिक प्रयत्न व परिश्रम करा. करिअरच्या दृष्टीने विचार केला असता स्वतःचा व्यवसाय, प्रोजेक्ट, टीम लिडरशिप या दृष्टीने हा काळ योग्य म्हणता येईल. या काळात तुम्हाला नवीन संधी प्राप्त होणार आहे. मात्र जुन्या सवयी सोडणं आवश्यक राहील. तेव्हाच तुम्ही नवीन संधीचा पूर्ण उपयोग घेऊ शकाल. कुठल्याही गोष्टीचा तणाव आल्यास त्यावर विचार करा. मात्र उतावळेपणाने निर्णय घेणे टाळा, कारण त्यातून चूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या नववर्षात तुम्हाला भाग्याकडून भरभरून सहकार्य प्राप्त होणार आहे. तुमच्या मुलांकाचा स्वामी मंगळ आणि नववर्षाचा स्वामी रवी यांच्यात मैत्रीचं नातं आहे. त्यामुळे तुमच्यामध्ये कृतिशीलता वाढेल. मंगळ हा कृतीचा ग्रह आहे हे लक्षात घ्या. त्यामुळे वर्षाच्या सुरुवातीला थोडं मंद पण मध्यापासून तुमची जोरदार प्रगती सुरू होणार आहे. या नववर्षात तुमच्या कर्मफळाचं परीक्षण देखील होणार आहे. कुठल्याही गोष्टीतील अधीरता आणि रागावर नियंत्रण ठेवल्यास तुम्हाला मोठं यश प्राप्त होऊ शकेल. पुढील महत्त्वाचा विषय म्हणजे नववर्षात तुम्हाला लाभाच्या अनेक संधी प्राप्त होणार आहे. मात्र त्यासाठी योग्य नियोजन आवश्यक राहणार आहे. तेव्हाच तुम्ही योग्य तो लाभ प्राप्त करू शकणार आहात. अनेक वेळा खर्च वाढतील. विशेषतः प्रवास किंवा घराशी संबंधित खर्च तुम्हाला करावा लागेल, ज्याला तुम्ही टाळू शकणार नाही. म्हणून तशी मानसिकता तुम्ही तयार करून घ्या. हे जरी सर्व सत्य असलं तर त्याचवेळी तुमच्यासाठी मंगळदेवांमुळे धनलाभाची देखील शक्यता निर्माण होणार आहे. म्हणून खर्चाची अधिक चिंता करू नका. लढण्याचं धैर्य ही तुमची ओळख असते. तुम्ही लढायला नेहमी तयार असतात. पडूनही पुन्हा उठणं ही तुमची शक्ती आहे. या नववर्षात तुमचं जिंकणं निश्चित आहे. मात्र त्यासाठी हृदयात श्रद्धा आणि कर्मात ज्वाला असणं आवश्यक राहणार आहे. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे नववर्षात तुमचे नेतृत्व गुण वाढणार आहेत. लोक तुमच्याकडे मार्गदर्शन घ्यायला येतील. तुमचा सल्ला इतरांसाठी मार्गदर्शक ठरेल. त्यामुळे साहजिकच तुम्हाला प्रतिष्ठा आणि सामाजिक मान मिळेल. या काळात तुमचं आत्मसन्मान राखणं देखील अत्यंत आवश्यक राहणार आहे. प्रकाश हा फक्त स्वतःसाठी नव्हे तर इतरांना देण्यासाठी देखील वापरावा. ज्ञान, सेवा, कर्म ही जीवनाची खरी ताकद आहे. जेव्हा तुम्ही हा मार्ग धरतात तेव्हा सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी हे सर्व तुमच्यासोबत असतात. सर्व ग्रह तुमच्यासाठी शुभ होतात. सर्व ग्रह तुम्हाला सकारात्मक प्रतिसाद देतात. ही बाब लक्षात घ्या. यानंतर उपायांच्या दृष्टीने मुलांक 9 असणाऱ्या जातकांनी ओम अंगारकाय नमः या मंगळाच्या मंत्राचा जप करावा. वृद्ध व्यक्तींची सेवा करावी. लाल किंवा पिवळ्या रंगाचा वापर करा. या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील, म्हणून नक्की करा. 2026मध्ये मुलांक 9 असणाऱ्या व्यक्तींनी कर्म करावी. फळाची चिंता करू नये. संयम ठेवावा. अंतर्मनाला जागं ठेवा. प्रयत्नांमध्ये प्रामाणिकपणा ठेवा असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. मुलांक 9 असणाऱ्या जातकांसाठी कसं राहील हे समजून घेण्यासाठी ही माहिती पुरेशी आहे. आता आपण थांबूया. पुढील भागात पुढील मुलांकाचा अभ्यास करणार आहोत. शास्त्रीय माहिती आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करा, जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती
या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.